देह जावा त्वरा इको कॉल देह जावा त्वरा पांडुरंगी दुर्ल भाव चरण सोडी सरदार तुझी पंढरीनाथा वदने तुझे मंगल नाम हृदय खंडित प्रेम नामा म्हणे केशवराजा केला नेम चालवे माझा चरण न सोडी सर्वता आन तुझी पंढरीनाथ माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे रे ही प्रेम काही काळा काही काळा काही काळा काही काळा जयांची केल्या स्वर्णमय सगळे त्यांच्या तिकडनं सेकृत्य काय माझी माने जन्मान ईश्वर कडनं काय दळा तुझा लो भावन धरू रात्री देह जावा थोराव पांडुरंगी दृढ भाव चरण सोडी सुरतान तुझी पंढरीनाथा वदने तुझे मंगल नाम हृदय अखंडित प्रेम नामा म्हणे केशवराजा केला नेम झाला माझा चरण सोडी सरता आन तुझी पंढरीनाथा विठाला विठाला तुकाराम नाम घेता खाते यमा जावा पांडुरंगी दृढ भाव चरण सोडी सरदार तुझी पंढरीनाथा प्रस्तुत संगी किती श्रीकीर्त दमले स्वतः परमेश्वर परमात्मा सुनत सत सतत श्रीत शेत निवडलेला अभंग कुणाचा अभंगाच्या शेवटच्या कडून काल्पना इको बंड रिटर्न येतोय तो बंद करायचं रिटर्न बिटर्न एकदम साधं द्यायचं अभंगाला सुरुवात करण्यामध्ये अभंगातला बदलाय म्हणता अभंग कुणाचा शेवटच्या कडून कल्पना आहे वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानदेव आहे वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानदेव आहे वारकरी संप्रदायाचा कळस तुकाराम बाबा आहेत वारकरी संप्रदायाचा विस्तार नामदेव बाबा आहेत आणि वारकरी संप्रदायाचा खांब एकनाथ बाबा आहे थोडं उलट फेरा ज्याचा पाया ज्ञान आहे त्याचा कळस वैराग्य आहे ज्याचा कळस वैराग्य आहे त्याचा विस्तार नाम आहे ज्याचा विस्तार नाम आहे त्याचा शांती खांब आहे आणि ज्याचा शांती खांब आहे त्या संप्रदायाचं नाव वारकरी संप्रदाय आहे जगाच्या पाठीवर जेवढे संप्रदाय झाले असतील आपल्याला घेणं नाही पण वारकरी असा संप्रदाय आहे त्याचा पाया ज्ञान देव आहे ज्ञानच देव देवच ज्ञान पुरावा 12वा अध्याय अभ्यासाहुनी गहन ज्ञान ज्ञानाहुनी ध्यान विशेषाची पुन्हा 9वा अध्याय जेत जेत दया आणि शांती वस्ती आल्या एका ठाया ते जाण धनंजया विभूती माझी जिथं दया जिथं शांती शांती तिथं दया जिथं ज्ञान तिथं देव तिथं ज्ञान ज्ञान देव पुन्हा त्याला पुरावा 18वा अध्याय जिथं चंद्र आहे तिथं चंद्रिका आहे जिथं चंद्र आहे तिथं चंद्रिका आहे जिथं शंभू आहे टाळकरी बोलायचा जिथं चंद्र आहे चंद्रिका आहे जिथं शंभू आहे अंबिका आहे जिथं संत आहे तिथं विवेक आहे जिथं दया आहे तिथं धर्म आहे जिथं सुमन आहे तिथं वन आहे जिथं भाग्य आहे तिथं उल्हास आहे जिथं राव आहे तिथं कटक आहे जिथं सज्जन आहे तिथं स्वैरिक आहे जिथं गुरु आहे तिथं ज्ञान आहे आणि जिथं ज्ञान आहे तिथंच आत्मदर्शन आहे तिथंच आत्मदर्शन आहे ज्ञानच देव मग तुम्ही मला आमच्याकडे ज्ञान आहे व्यवहारातलं ज्ञान परमार्थातलं ज्ञान आणि व्यवहारातलं ज्ञान याच्यात फरक आहे माणसाची उंची व्हॅल्युएशन ऑफ मॅन इट डिपेंड्स अपॉन हिज नॉलेज अँड कॅरेक्टर्स माणसाची उंची त्याच्या ज्ञानावर अवलंबून आहे ज्ञान जास्त असेल म्हणजे ज्ञान जर नसेल व्हॅल्युएशन ऑफ मॅन इज डिपेंड्स अपॉन हिज नॉलेज अँड कॅरेक्टर्स माणसाची उंची त्याचं ज्ञान आणि
कर्तृत्वावर अवलंबून असते. मग तुम्ही मला आमच्याकडे ज्ञान आहे, बोललं तरच कीर्तन कळलं नाही तर सूत्र बसणार नाही. तुम्ही मला आमच्याकडे पुस्तकी ज्ञान आहे, एम ए MPhil PhD DSc OMCOM LLB DEd BEd ज्युनियर केजी सिनियर केजी हायर केजी लोअर केजी MBA DEd आणि BEd आणि आर्ट अँड कॉमर्स आणि सायन्स आणि F1 SY टेक आणि BTech आणि डिग्री डिप्लोमा टर्नर आणि फिटर आणि वेल्डर मेकॅनिकल आणि पॉलिटिकल इंजिनियर MPSC UPSC नेट आणि सेटल फार्मसी ऍसिड इन डिग्री डिप्लोमा आणि MBA आणि BM हृदयरोग तज्ञ गुडघातज्ञ फुफ्फुस तज्ञ बाळरोग तज्ञ. आता नवीन तज्ञ आले आपल्याकडे, गुप्तरोग तज्ञ, रोग गुप्तनगडी तज्ञ, आणि जो तज्ञ त्यालाच रोग गुप्त. पण वारकरी लिहून ठेवा, अख्खं जग तज्ञ, अख्खं जग तज्ञ, पण कटेवरचा देव सर्वज्ञ. अख्खं जग तज्ञ, ही दोन्ही पोरप्पा खोदातली तज्ञ आहेत, ही गायनातली तज्ञ आहेत, पण देवाचं म्हणणं असं आहे अख्खं जग तज्ञ आहेत, पण देव सर्वज्ञ आहे. पुरावा अध्याय नंबर 8 ओवी शेवटची, हा सर्वज्ञतेचा होलावा यादव कुळीचा कुलदिवा. ज्ञान. मग आता तुम्ही म्हणाल आमच्याकडे शाळेतले ज्ञान आहे, सोडून द्यायचं आणि आता फटाफट ते बोलत जायचं. ज्ञान देव देव, आजर एक तुम्ही ज्ञान देव देव ज्ञान, ज्ञानच देव देवच ज्ञान, ज्ञानच देव देवच ज्ञान, ज्ञान देव. मग दोला पटकन, आपण सगळेजण देवाचा अंश आहे का? हा किंवा नाही? आहे. सावध राहा. आहे. पुरावा ममाय वशे, पटापटा बोला. आपण सगळेजण देवाचा अंश आहे. मग आपण सगळेजण देवाचा अंश आहे तर देव का नाही? ताण द्या डोक्याला. आपण तर सगळे देवाचा अंश आहे, मग आपण देव का नाही? तर आपल्याला ज्ञान नाही. सरळ उत्तर, ज्ञान आल्यावर आपण कोण होऊ? देव. मग देव व्हायला काय लागेल? ज्ञान. ज्ञान यायला काय लागेल? 3रा अध्याय. तुम्ही शरीरात काय व्हाल? तुम्ही देवाते भजाल, देव तुम्हाला तुष्टवेल, परस्पर घडेल प्रीतीचे, अज्ञापक व्हाल, वाचा सिद्धी पावाल. याला अटी आहेत, 4 अटी आहेत ज्ञान यायला. 1, तुम्ही शरीरा न पिडावे, याला त्रास द्यायचा नाही. भूक लागली जेवत जा, तहान लागली पाणी पेत जा, पण याला तळतळून मारायचं मग उपवास करायचे. देव नाही. काही बावळट श्रावण महिन्यात महिनाभर काहीच खात नाही, ती डोक्यातून गेलेली माणसं आहेत. मनोरुग्ण म्हणायचं त्यांना, मनोरुग्ण. उपाशी मरून कुठं देव भेटतो काय? उपाशी मारायचं, चला देव. म्हणजे बायको करायची नाही आणि सगळे गेम खेळायचा. गेम म्हणजे PUBG, व्हॉट्सअप, फेसबुक. आपल्याला एकच काम आहे, ज्ञानच. आता लागलाय करंट तुम्हाला, ज्ञान असा करंट लागला म्हणजे मलाही सोपं झालं, तुम्हाला सोपं झालं. आता आपण देव का नाही? बस फिट बसलं कीर्तन. असं काम पाहिजे आपल्याला. काय नाही नेमकं? ज्ञान नाही. आता ज्ञान यायला काय लागेल? पायरी बदलली. कारण आता आपल्याला देव व्हायचं नाही, आपल्याला देव पाहायचं नाही, आपल्याला देव व्हायचं आहे. आणि देव व्हायला काय लागतं? ज्ञान. आणि आपल्याकडे नेमकं काय नाही? ज्ञान नाही. आता आणायचं काय? ज्ञान. पण ज्ञान यायला 2 अटी आहेत. माळकरी बिलकरी महाराज बिराज कीर्तनकार कोणी असले तर 2 अटी आहेत. 1, माणसाला लग्नाच्या अगोदर पोरगं व्हावं. मी तुम्हाला पहिल्यांदाच म्हणलं, डोक्याला ताण दिला तरच कळलं, नाही तर कळणार. माणसाला लग्नाच्या अगोदर, लग्न झालं तो कोण नाही पोरगं होईल, तो काय पराक्रम नाही. पण माणसाला लग्नाच्या अगोदर पोरगं व्हावं आणि ते पोरगं होण्याच्या अगोदर घरात एक म्हातारी मारावा, साखळी लावा. म्हातारी टाळकरी म्हातारी मारावा आणि मग मुलगा व्हावा. ऐका उत्तर त्याचं, माया नावाची म्हातारी मरावा आणि बोध नावाचा मुलगा व्हावा. माया नावाची म्हातारी मरत नाही तोपर्यंत बोध नावाचा मुलगा होत नाही, आणि बोध नावाचा मुलगा होत नाही तर आपण आशेच तार फाडून मेल्याशिवाय राहत नाही.